नमस्कार, मी नम्रता गव्हाणे या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. आज आपण शाडूची माती कशी बनवणार आहे ते बघणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला थोडीशी शाडूच्या मातीबद्दल माहिती सांगणार आहे. शाडूची माती ही एक खास प्रकारची माती आहे जी निसर्गातून आपल्याला मिळते. ती एकतर पांढऱ्या रंगाची किंवा करड्या रंगाची असते. शाडूची माती ही भिजवल्यानंतर मऊ आणि चिकट होते, त्यामुळे आपल्याला हव्या त्या पद्धतीने आपण त्याची मूर्ती बनवू शकतो. ही पर्यावरणपूरक मानली जाते कारण ही माती पाण्यामध्ये विरघळते. तर चला तर मग आज आपण शाडूची माती कशी भिजवायची ते बघूयात. ते बघणार आहोत. शाडूची माती भिजायला घेण्यासाठी एक मोठं भांडं घ्यावं, शेजारी पाणी घ्यावं, एक कॉटनचं कापड घ्यावं आणि एक पॉलिथिनची बॅग घ्यावी. शाडूची माती भिजवत असताना सर्वप्रथम आपल्या भांड्यामध्ये आपल्याला हवी आहे तेवढी माती काढून घ्यावी. माती काढत असताना लक्षात ठेवावं, जेवढी माती आपल्याला मळायची आहे साधारण 1 किलो, तर त्यातली माती थोडी सुकी माती बाजूला काढून घ्यावी, कारण परत आपल्याला हाताला चोळायला वगैरे ती माती उपयोगाला येते. शाडूची माती घेतल्यानंतर शाडूची माती भिजवत असताना काळजी घ्यायची की जास्त पाणी एकदम न ओतता एकदम सावकाश मातीत पाणी ओतायचं. त्याआधी आपली माती स्वच्छ आहे का ते हात लावून बघावं, त्यामध्ये काही कचरा किंवा दगड वगैरे आहेत का ते बघावे. ते बघितल्यानंतर तुमची माती एकदम हळूहळू थोडंसं पाणी घेत अशी मिक्स करावी. शाडूची माती मिक्स करत असताना तिला दाबून मिक्स करत जावी. शाडूची माती मिक्स करत असताना एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे शाडूची माती खूप सैल पण भिजवायची नाही आणि खूप घट्ट पण नाही भिजवायची. कारण जर तुम्ही खूप सैल भिजवली तर प्रॉब्लेम असा येतो की ती माती तुमच्या हाताला खूप चिकटते व तुम्हाला जे मूर्तिकाम करायचं आहे त्यावेळेस प्रॉब्लेम येतो. आणि जर तुम्ही शाडूची माती खूप घट्ट भिजवलीत तर तुमच्या मूर्तीला चिरा जाऊ शकतं. आता शाडूची माती भिजवत असताना कधी आपल्याला भिजवताना असे खडे हाताला लागल्यासारखे होतात, पण ते पाणी गेल्यामुळं होतं. थोड्या वेळाने खडे आपोआप मऊ झाल्यासारखे वाटतात. आता जे राहिलेली माती आहे, मी हा जो एक गोळा बनवला आहे तो बाजूला ठेवलेला आहे आणि दुसरी जी माती आहे ती मी हाताने अशी एका साईडला घेतलेली आहे आणि ह्यात पण मी एकदम थोडंसं पाणी असं घेऊन टाकलेलं आहे. आपल्या अंदाजाने थोडंसं पाणी टाकत जावं. सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदाच माती भिजवत असाल तर तुम्ही खूप थोडं पाणी ॲड करा, कारण माती लगेचच पातळ होते. अशी माती दाबून काय करावी, मिक्स करावी व त्या गोळ्यामध्ये मिक्स करण्याचा प्रयत्न करावा. आता काय झालेलं आहे, ही माती खालची माती ह्या भांड्याला चिकटलेली, ही माती पण आपण काय करायची, प्रॉपर एखादा चमचा वगैरे घेऊन जी तुमच्या भांड्याला चिकटलेली माती आहे त्याची चमच्याने वगैरे काय करायची आहे तुम्हाला काढून घ्यायची आहे. त्यामुळे काय होणार आहे, तुमची माती वायाला जाणार नाही. आता शाडूच्या मातीचा गणपती बनवण्याची व्हिडिओ जी आहे कसा बनवायचा आहे ती पण मी व्हिडिओ टाकलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. तसंच मला तर माती भिजवत एक गोष्ट सांगायची आहे की जे मुलांना आपण छोट्या मुलांना क्ले वगैरे आणून देतो खेळण्यासाठी, त्यापेक्षा हे शाडूची माती दिली तर खूप छान आहे. कारण का तर ही नॅचरल आहे. कारण क्लेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑइल असतात, त्याने मुलांची तब्येत खूप खराब होऊ शकते. त्यापेक्षा तुम्ही जर ही माती आणली तर ही मेन पॉईंट, ही माती ज्यावेळेस मुलं काही पण बनवतात त्यावेळेस कडक होती, ती तुम्ही काय करू शकता, एखाद्या भांड्यामध्ये काढून ठेवून त्याच्यावरती पाणी जर मारलं तर ती परत मऊ होते. असं या मातीचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर छोट्या मुलांना करू शकता. अशा कॉटनच्या कपड्यामध्ये मी हे 2 गोळे ठेवलेले आहेत आणि मी ह्यांना असं रॅप करत आहे. रॅप करताना मी काय करत आहे, पाणी घेतलं आहे हातावरती आणि हे पाणी असं करून ते जे कापड आहे ते मी ओलं करत आहे. ह्यानी काय फायदा होतो की तुमचा जो गोळा तयार करून ठेवलेला आहे तो सुकत नाही आणि तुम्हाला ज्यावेळेस यूज करायचा आहे त्यावेळेस तो तुम्ही यूज करू शकता. जवळजवळ 15 ते 20 दिवस हा गोळा असा छान मऊ, खूप आपल्याला ज्यावेळेस काम करायला वेळ आहे बनवायला मूर्ती, त्यावेळेस तुम्ही घेऊन ह्या गोळ्यापासून काय करू शकता, मूर्तिकाम करू शकता. आणि भिजलेल्या मातीची तर मूर्ती खूप सुंदर होती, त्याने आपल्या हाताला जास्त चिकटतही नाही आणि तुम्हाला जसा आकार द्यायचा आहे तसा द्यायचा आहे. आता हा जो गोळा आहे हा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवून द्यावा.
घ्यावं. अशी प्लास्टिकची पिशवी घ्यावी, हा गोळा घ्यावा, ह्याच्यामध्ये असा ठेवावा आणि प्लास्टिकची पिशवी बंद करून 2 दिवसासाठी ही माती अशी भिजत राहू द्या. अशा पद्धतीने तुम्ही शाडूची माती भिजवू शकता.